शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. आपण जॉर्ज लोपिस यांची हिरवगार झाडासारखं ही कविता अभ्यासत आहोत. मला वाटते जॉर्ज लोपिस यांचा अल्प परिचय झालेला आहे. शिवाय कवितेमध्ये काय आहे असा कविता परिचय झालेला आहे आणि हिरवगार झाडासारखं यातील पहिल्या 4 ओळींचा अर्थ झालेला आहे. ते मी थोडंसं आणखीन रिपीट करते की झाड कसं असतं, ध्यानस्थ असतं. ऋषीमुनी ज्याप्रमाणे संकल्प करत असतात, शांत तपश्चर्या करत असतात, त्याप्रमाणे हे झाड सुद्धा काय असतं, व्रतस्थ असतं. ते तपश्चर्या करत असतं. आणि पक्षी झाडांचे कुणीच नसतात, पण झाड मात्र काय असतं, त्यांचं असतं. म्हणजे पक्ष्यांचं ते झाड असतं. म्हणजे कुठलेही पक्षी केव्हाही तिथे येऊ शकतात, तिथली फळं खाऊ शकतात, तिथे घरटं बांधू शकतात. म्हणजे ते हक्काने आश्रयासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी तेथे येत असतात. मला वाटतं इथंपर्यंत झालेला आहे. आता पुढील 4 ओळींचा अर्थ बघूया. बघा 4 ओळी. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर, समजून घ्या अर्थ. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाड मात्र काय असतं, सर्वांचं असतं. झाड आपल्याला काय काय देतं, सावली देतं, निवारा देतं, फळं फुलं देतं, सगळं देतं. परोपकार हाच त्याचा काय आहे, गुणधर्म आहे. पण निर्दयी मानव, निर्दयी म्हणजे निष्ठुर माणूस मात्र काय करतो, आपल्या फायद्यासाठी त्या झाडावर, झाडाच्या मुळावर घाव घालतो. कशासाठी वृक्षतोड होते माहिती आहे तुम्हाला? वृक्षतोड ही कशासाठी होत असते, रस्ता रुंदीकरणामध्ये होत असते, किंवा घराच्या बांधकामासाठी होत असते, किंवा घरामध्ये समजा जर का सावली येत असेल, जास्त काळ अंधेरून येतं, तेव्हा वृक्ष काय केली जाते, तोड केली जाते, वृक्षांची तोड केली जाते. पण असा जरी मुळावर घाव घातला माणसानं, तरी सुद्धा ते काय करते, मुकाट, मुकाट म्हणजे बिन तक्रार ते झाड काय करतं, सहन करतं. झाड आणि काय होतं, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर, ह्याचा अर्थ जरा समजून घ्या बरं का, थोडा अवघड आहे अर्थ. झाडाची जेव्हा कत्तल होत असते, वृक्षतोड होत असते, ज्यावेळेला झाडांची तोड होत असते किंवा वृक्षतोड होत असते, तेव्हा त्यांना काय कल्पना केलेली आहे कवींनी, जॉर्ज लोपिस यांनी कल्पना केलेली आहे की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. म्हणजेच त्याला दवबिंदू म्हटलेलं आहे. लक्षात आलं? ती करून म्हणजे वाईट वाटून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. हे समजलं ती. मग झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर, नीट लक्ष द्या. मग झाडांची कत्तल होत असते किंवा वृक्षतोड होत असते, त्यावेळेला झाडांच्या पानावरील जे दवबिंदू असतात, म्हणजे दुःखाश्रू असतात, ते घरंगळत जाऊन कुठे येतात, वहीच्या पानांवर येतात. म्हणजे काय तर वहीतील शब्दांमध्ये ते डोकावतात. म्हणजेच काय, कितीतरी लेखक, कवी कल्पना करून काय करतात, झाडाचं दुःख आपल्या शब्दात मांडतात की नाही, समजते का? झाडाचं दुःख नेमक्या शब्दात मांडतात आणि ते कुठं असतं, वहीच्या पानांवर असतं. म्हणजे वृक्षांची कत्तल होत असताना झाडाच्या पानांवर जे दुःखाश्रू असतात, ते काय होतात, नेमक्या शब्दात वहीच्या पानावर कोणीतरी कवी किंवा कवयित्री मांडत असतात. इवन लेखक सुद्धा मांडतात, कारण वाक्यांमध्ये जर दुःख लिहिलं असेल तर लेखक सुद्धा गद्यामध्ये मांडू शकतात. लक्षात आलं? आणि झाडापासूनच कागद आणि वह्या बनवल्या जातात, समजते का? म्हणून कशा ओळींचा अर्थ घेतला बघा. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. म्हणजे परत एकदा सांगते, ज्या वेळेला झाडांची कत्तल होते, वृक्षतोड होते, त्यावेळेला त्यांचे जे दुःखाश्रू असतात ते कुठे होतात, शब्दांमध्ये डोकावतात. आणि ते शब्दच लेखक किंवा कवी वहीच्या पानावर लिहितात, जी वहीची पानं झाडांपासूनच बनलेली असतात. लक्षात आलं स्टुडंट्स? समजतंय? म्हणजेच काय झालं, झाडांच्या शरीरावर बसलेल्या घावाचं रूपांतर दवांच्या टपोऱ्या थेंबात होते. समजते की नाही? जे काही घाव बसत असतात झाडावर, त्यावेळेला त्यांना जे काही दुःख होत असतं त्याचे दव बनतात, टपोरे थेंब होतात दुःखाश्रूंचे, आणि ते काय होतात, वहीच्या पानावर शब्दबद्ध होतात.
समजतंय का बघा, अवघड आहे ह्या 2 ओळींचा अर्थ. समजतंय? आणि म्हणजे झाडाचं काय आहे, सहनशील हा गुण या 4 ओळीमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे झाड मुकाट सहन करतं, बिनतक्रार ते सगळं सहन करतं, परंतु त्यांचे जे दुःखाश्रू असतात ते मात्र वहीच्या पानावर लेखक किंवा कवी शब्दबद्ध करतात. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर, झाडांपासूनच वहीची पानं तयार होत असतात. लक्षात आलं? अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे नकळतपणे लेखक कवी ते काय करतात, शब्दबद्ध करत असतात. त्यांना टपोरे थेंब म्हटलेलं आहे. त्या शब्दांनाच टपोरे थेंब म्हटलेलं आहे. लक्षात येते? झाडाकडे टक लावून पाहिलं तर, आता टक लावून बघणे म्हणजे काय, निरखून बघणे. समजा जर का आपण हे 3 ओळींचा अर्थ सलग घ्या स्टुडंट्स, आणि झाडाकडे टक लावून पाहिलं तर, तरच्या पुढे आपल्याला पुढे कवितेच्या ओळी आहेत 4, म्हणून मी त्या 4 ओळी सुद्धा आता सांगणारच आहे. झाडाकडे टक लावून पाहिलं तर, समजा तुम्ही निरीक्षण केलं असेल बघा, लक्षात आलं? तर झाडाकडे समजा जर का आपण निरखून पाहिलं तर काय होतं, शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत, झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. ही गद्यात्मक पद्य आहे असं मला वाटते. गद्यातली कविता पद्यात्मक आहे बघा तुम्ही. तर समजा जर का आपण झाडांकडे टक लावून पाहिलं तर काय होतो, शरीरभर विरघळतो हिरवा रंग. म्हणजे काय होतं की समजा झाडांकडे आपण टक लावून पाहिलं तर आपलं सुद्धा मन काय होतं, हिरवगार होतं. आपल्या शरीरामध्ये तो त्यांचा हिरवा रंग जातो. आता हिरवा रंग म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, पाना फुलांनी जे बहरलेलं हिरवगार झाड आहे त्याच्याकडं जर का आपण टक लावून बघितलं तर काय काय दिसणार आहे, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दातृत्व किंवा कठीण प्रसंगात सुद्धा घट्ट पाय रोवून ते घेतात. हे जे त्याचे गुण आहेत ते आपल्याला जाणवतात. समजते? आणि ते इतके जाणवतात की ते मनाला स्पर्शून जातात. म्हणजेच झाडाचा हिरवा रंग हा शब्दशः अर्थ घेऊ नका, हे जे त्याचे गुण आहेत ते सगळे म्हणजे हिरवेपणा. लक्षात येते? आणि तो जो हिरवा रंग आहे तो काय होतो, आपल्या शरीरामध्ये पसरतो, म्हणजे ते आपल्याला मनाला स्पर्शून जातात. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आणि मग आपल्या रक्तामध्ये त्यांचे सद्गुण जे आहेत ते काय होतात, बिंबतात. म्हणजे आपल्यालाच आश्चर्य वाटतं की हे झाड किती आपल्याला मदत करतं. मग आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये, समजते, रगारगामध्ये त्यांची जी परोपकारी वृत्ती आहे, तो हिरवेगारपणा आहे, दातृत्व आहे, ते सगळं भिंतं. लक्षात येते? आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आणि मग हे सगळं झाडाचे आपल्याला महत्त्व समजलं, झाडाचे फायदे समजले की आपलं आयुष्य मात्र काय होतं, फुलासारखं टवटवीत होतं, प्रसन्न वाटतं. मग सोपं आपण शिकलोय ना, झाडांकडे बघितल्यावर मन प्रसन्न होतं, तेच थोडंसं अवघड भाषेत सांगितलेलं आहे. समजते? मग झाडाचं महत्त्व विचार केल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं की आपलंच मन फुलासारखं टवटवीत म्हणजे उत्साहित, फ्रेश. समजते? आणि नुकत्याच खुडलेल्या, ते सुद्धा फूल बघा तुम्ही, खुडणे म्हणजे तोडणे. नुकतंच झाडापासून आपण जेव्हा एखादं फूल तोडतो तेव्हा जे टवटवीत असतं तितकं आपलं जीवन काय होतं, टवटवीत होतं ह्या झाडांमुळे. आता गुलाबाचं फूल टवटवीत, नेहमीच सगळे आपण गुलाब टवटवीत असतो म्हणतो, पण झाडापासून जेव्हा ते तोडलेलं असतं तेव्हा ते जास्त टवटवीत असतं. मग जसा काळ पुढे जाईल, जसा वेळ पुढे जाईल, तसा त्याचा टपोरेपणा, टवटवीतपणा हा कमी कमी होत असतो. लक्षात येते की नाही? मग आपण सुद्धा त्यांच्यासारखं काय केले पाहिजेत, हे गुण स्वीकारले पाहिजेत. समजते? म्हणजेच त्याचा हिरवा रंग आपल्या शरीरामध्ये विरघळणार आहे आणि मग आपलं लाल रक्तही हिरवेगार झाल्यासारखे वाटणार आहे. रक्त हिरवं होणार नाही. उत्साहाचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग. मग आपल्याला जेव्हा उत्साह वाटेल तेव्हा ते आपलं रक्त लाल झालं असं म्हणायचं. लक्षात येते का? आणि मग ते झाडातला जो उत्साह आहे तो आपल्यामध्ये भिनणार आहे आणि आपण फ्रेश होणार आहोत, टवटवीत होणार आहोत. लक्षात आलं? आता झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. कवेत म्हणजे मिठीत, मुसाफिर म्हणजे यात्री.
अर्थ समजला? बाहू म्हणजे दंड. पूर्वी पायी प्रवास होता, लक्षात आलं की नाही? आणि मग त्यावेळेला काय व्हायचं, झाडांचे बाहू म्हणजे झाड दोन्ही हातांनी आपले बाहू ते काय करतात, सरसावतात. सरसावणे म्हणजे उत्सुकता येणे, पुढे जाणे. लक्षात आलं का? दुसऱ्याला मदत करण्याची तीव्र इच्छा होणे, सरसावणे. शब्दांचा अर्थ समजला आधी? बाहू म्हणजे दंड, सरसावणे म्हणजे उत्साहाने पुढे येणे, मुसाफिर म्हणजे यात्री आणि कवेत म्हणजे मिठीत. समजते? मग जे काही यात्री आहेत, चालत असतात, त्यांना मिठीत घेण्यासाठी ही झाडं काय असतात, सदैव तत्पर असतात, दक्ष असतात. मिठीत घेण्यासाठी म्हणजे त्यांना सावली देण्यासाठी, असा अर्थ घ्यायचा. झाड कडक उन्हात सुद्धा काय करतं, वाटसरूंना सावली देतं. त्यांचा थकवा त्यामुळं दूर जातो. बरोबर? म्हणजेच त्याचाच अर्थ असा की झाड आपले बाहू पसरवून ते यात्रेकरूंना काय करतात किंवा वाटसरूंना काय करतात, आपल्या कवेत घेतात. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. आता नुकतंच चालू आहे बघा, आता आजूबाजूला तुम्ही झाडं बघत असाल, शिशिर ऋतू सुरू आहे, त्यामुळे पानगळ झालेली आहे बघा. झाडाची पानं बऱ्यापैकी गळून गेलेली आहेत. समजते? आत्ता हे 1 महिना 2 महिने झाड कशी दिसतात बघा, पानं विरहित झाडं असतात, पानझडी. पण त्याच्यानंतर सुद्धा ते झाड काय करतं, नवीन वस्त्र धारण करतं. म्हणजे झाडाला सगळ्यांना माहिती आहे, वसंत ऋतूमध्ये नवीन पालव्या येत असतात. मग आत्ता जरी पानझड झाली असेल, पानगळती झाली असेल, तरीसुद्धा ते काय करणार आहे, नवीन वस्त्र धारण करणार आहे. आत्ता जरी आपल्याला झाड पानं नसलेली दिसली असली तरीसुद्धा त्याला काय होणार आहे, नवीन पालव्या फुटणार आहेत. धारण करणं म्हणजे नवीन वस्त्र ते परिधान करणार आहेत. लक्षात आलं? समजते? 2-2 ओळींचा अर्थ तुम्ही सुद्धा सेल्फ स्टडीमध्ये घ्या. शिवाय शब्दांचे अर्थ पुस्तकातच लिहा. पुढील 8 ओळींचा अर्थ आपण पुढील तासाला बघूया. ओके? धन्यवाद.